हाय हॅलो. सकाळी उठली, आवरलं. आज नाश्त्याला काय बनवावं असा विचार होता. मग मूग होते भिजत घातलेले ऑलरेडी. हे जे मूग आहेत ते म्हटलं मुगाचे डोसे बनवावे. छानपैकी त्यांना मोड आलेले आहेत मुगाला. मग ते अख्खे मूग आहेत त्याचेच डोसे बनवावे. मग त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. रुमाल कुठे? रुमाल कुठे? रुमाल. चला माझ्या मुगाच्या डाळीचे डोसे बनवू. सुरुवातीला जे मोड आलेले जे मूग होते ते घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात टाकले. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर हे सगळं कट करून त्यामध्ये ॲड केलं. ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण नुसतं असं फिरत नाही ते. त्यामुळे थोडंसं पाणी टाकल्यानंतर मग ते मिक्सरला एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतली. त्यानंतर त्याची अशी बारीक अशी पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे साधारण चण्याचं पीठ जे असतं ते चण्याचं पीठ टाकलं आणि परत एकदा ते फिरवून घेतलं. त्यानंतर आपल्याला जे हे बॅटर थोडंसं थिक वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग ते बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि वर फक्त मीठ टाकायचं आणि मग डोसे बनवण्यासाठी ते जे बॅटर आहे ते रेडी होतं. ते एका साईडला बनवून ठेवलं. त्यानंतर हिरवी चटणी बनवायची होती म्हणून त्या साईडला एका साईडला शेंगदाणे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर लसूण आणि मिरची आणि मीठ थोडंसं हे असं मिक्सरला फिरून घेतलं आणि हिरवी चटणीसुद्धा रेडी करून घेतली. त्यानंतर मग बाकीच्यांची तयारी झाली होती, आवरून आंघोळा वगैरे. मग डोसे बनवायला घेतले. त्यानंतर त्यामध्ये डोसे बनवताना थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड केलं, कारण जास्त घट्ट झालं होतं ते जे बॅटर होतं ते. त्यामध्ये थोडंसं टाकलं आणि मग असे छानसे असे तव्याला ऑलरेडी तेल लावलं आणि असे डोसे एक एक करून असे बनवले. त्यानंतर मीडियम आचेवर थोडंसं स्टार्टिंगला होऊ द्यायचं, कारण जास्त फास्ट केलं तर ते खालून करपतात. त्यामुळे मीडियम आचेवर डोसा होऊ द्यायचा आणि मग असे थोडंसं दोन्ही साईडून व्यवस्थित होऊ दिलं की तो एकदम छान असा कुरकुरीत डोसा तयार होतो खाण्यासाठी. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच तो डोसा आवडतो. त्यामुळे मग तो मी डोसे बनवत होती आणि मग सगळेजणांना एक एक जणांना नाश्ता बनवून देत होती. सगळ्यांचे नाश्ते वगैरे करून झाले होते आणि दुर्वाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे तिला काय शाळेत पाठवलं नाही. आणि पाऊस पडत असल्यामुळे कपडेसुद्धा सुकले नव्हते. त्यामुळे 2 दिवसाचे कपडे असे जे थोडे थोडे सुकत ठेवलेले ते सगळे ढीग होता, तो सगळा घेतला आणि मग कपड्यांच्या घड्या घालायला लागले. मग मला कपड्यांच्या घड्या घालताना पाहून राधालासुद्धा मम्मा करते तसं करायचं होतं, म्हणून राधासुद्धा माझ्यावर एक एक मी करते तसं पाहत होती आणि कपड्यांच्या घड्या मॅडम घालू लागत होती मला. आमच्या दोघींचं इथं काम चालू असताना शांततेत राधाचं चालू होतं आणि तिथे आई आज आमच्यासाठी नाश्ता बनवत होत्या. रवा जो असतो ते गुळातला रवा गोड, ते त्यांनी रेसिपी बनवली आणि मग त्या तिथे बनवत असल्यामुळे आज थोडीशी आम्हाला किचनमधून सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं चला वेळ आहे तर बाकीचा जो रूम आवरायचा होता, पसारा आवरायचा होता, तो मी आवरायला घेतला. ऑरेंज आईस्क्रीम, ऑरेंज बनाना. कोणी सांगितलं नाही? बनाना कोणी सांगितलं खायचं नाही? बनाना देवला दूध काय बोल म्हणणं खाते खाणार ना, तोंडात तू बाहेर टाकणार ना. हे घ्या गुळाचा शिरा. जास्त मी तर कमी करते.
ते गरमच खाऊन घ्या ना, गार झालं चांगलं लागणार नाही. खाते दादू, खाते बाप्पा. आता काय झालं ग तुला, रुसाला काय झालं? तुला नाही दिलं म्हणून का? तुला खायचं का? इकडे बघ माझ्याकडे राजाव. झाली का बरी वाटतं रुसायला? इकडे पहा माझ्याकडे. अरे रे रे, पॅन्ट दिसती मागून. अव्वा अव्वा म्हणजे सगळे. कळायला वाटतं. काय झालं धर्म? हे घे, तुलाच आहे, तुलाच आहे बाळा. हे घे धर, हे घे राजा तुला, हे घे तुला, घे. वाव, मग वाव. गरम येते ठेवू. त्याच्यासाठी मॅडम रुसवाला होता. कळलं मला मला. दिलं तुम्ही, तिला दिलं नाही. कळलं मला ते. गरम आहे बाबा. गमन मला थंड करून दे ना त्याला. म्हणजे कढी भात वर ठेवून ठेव. काय दुरला काय होतं? काय खाल्लंय नी? पेज खाली दे. बोल पटकन, अशी बोल बरं. बोल ना. घसा बसला. गमन आता थंड होईल ना. मम्मीनी